ओम नमः शिवाय. देवाची निंदा करून तारकासुराचे पाप वाढले. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, श्रीहरी आणि तारकासूर यांच्यात युद्ध सुरू होते. त्यावेळी मी कुमाराजवळ गेलो आणि म्हणालो, कार्तिकेया, या ठिकाणी विष्णू आणि तारकासूर यांच्यामध्ये संग्राम सुरू आहे. तारकासुराचा वध आपल्या हातूनच होणार आहे. यासाठी आपण जन्म घेतला आहे. तरी आता तारकासुराला मारून तूच सर्व देवांचे रक्षण कर. तू शिवजींचा पुत्र आहेस, तसेच जगाचा ताप दूर कर. कार्तिकेयाने माझे विचार ऐकून घेतले. तारकासूर अतिशय क्रोधायमान झाला होता. तो देवांना उद्देशून म्हणाला, तुम्ही या कुमाराला माझ्याबरोबर लढण्यास आणले आहे. इंद्र व विष्णू यांना याचे काहीच वाटत नाही. यापूर्वी तुम्ही असेच केले. वेदबाह्य वर्तन करून तुम्ही मधुकैटभ दैत्याचे धूर्तपणाने शिर उडविले. अमृत प्राशनाचे वेळी मोहिनीचे रूप धरून दैत्यांना फसविले. परशुराम अवतारात मातेचे मस्तक तोडले. गुरुपुत्राचा अपमान केला. वेदबाह्य वर्तन करून अनेक प्रकारची पापे केली. अशा प्रकारे विष्णू व इंद्राची वारंवार निंदा केली. त्यामुळे तारकासुराचे पाप वाढले. पुन्हा तुंबळ युद्धास सुरुवात झाली. कार्तिकेयाकडून तारकासुराचा वध. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, मी त्वरित कुमाराजवळ गेलो आणि म्हणालो, हे कार्तिकेया, युद्धभूमीमध्ये विष्णू व दैत्यराजांचा संग्राम चालू आहे. तारकासुराचा वध आमच्या हातून होणे शक्य नाही, कारण मीच त्याला तसा वर दिला आहे. कार्तिकेया, तुझ्या हातूनच त्याचा वध होणार आहे. तरी आता तू पुढे येऊन तारकासुराला ठार कर. जगाला दुःखापासून दूर कर. कार्तिकेयाला माझे म्हणणे पटले. ब्रह्माजी, आता सर्व तुमच्या मनासारखे होईल असे म्हणून रथातून खाली उतरला. त्यावेळी भीषण युद्धास सुरुवात झाली. कार्तिकेयाने तारकासुराच्या छातीवर आघात केला, पण त्याला काही झाले नाही. तारकासुराने फेकलेल्या शक्तीमुळे कुमार मूर्छित झाला. कुमार उठला आणि त्याने शिवजींचे स्मरण केले. एक महान शक्ती हाती घेतली. ती अत्यंत तेजस्वी शक्ती तारकासुरावर टाकली. तारकासूर खाली कोसळला आणि तेथेच तो मृत्यू पावला. तारकासुराला अत्याचाराचे फळ लाभले होते. सर्व देवांनी जय जयकार केला. बाणासूर आणि प्रलंबासुराचा वध केला. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला. त्यामुळे देव, ऋषी, मुनी आणि लोक अतिशय प्रसन्न झाले. सर्वजण त्यांची स्तुती करू लागले. त्याचवेळी क्रौंच तेथे आला आणि तो कुमारास म्हणाला, बाणासूर दैत्यही अतिशय बलवान आहे. तो सर्वांना त्रास देत आहे. तरी तुम्ही त्यालाही ठार मारून टाका. क्रौंचाचे बोलणे ऐकून कार्तिकेयाने त्याला धीर दिला. त्याने शिवजींचे स्मरण केले आणि एक दिव्य शक्ती प्रचंड आवाज करत बाणासुराच्या बाजूने फेकली. त्या शक्तीमुळे बाणासूर, प्रलंबासूर आणि त्याचे सारे अनुयायी भक्त झाले. ते पाहून क्रौंचाला अतिशय आनंद झाला. कार्तिकेयाचे गुणगान गात तो निघून गेला. कार्तिकेयाने तेथेच 3 लिंगांची स्थापना केली. प्रतिनेश्वर, कपालेश्वर आणि कुमारेश्वर या नावाने ती प्रसिद्ध आहेत. त्यानंतर त्याने जयस्तंभाजवळ सर्वेश्वर लिंगाची स्थापना केली. ही सर्व लिंगे भक्तांना मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तारकासुराबरोबर बाणासूर आणि प्रलंबासुराचाही वध झाला. ही कथा जो भक्तिभावाने श्रवण करतो त्याला दिव्य आनंद प्राप्त होतो. कैलासावर शिवपार्वती आणि कार्तिकेयाची भेट. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, बाणासूर आणि प्रलंबासूर या 2 दैत्यांना ठार केल्यामुळे सर्वांनी त्याची स्तुती केली. ते म्हणाले, हे महान शिवपुत्रा, तुला आमचा नमस्कार असो. तू विश्वाचा बंधू आहे. सर्व विश्वाचा मंगल करणारा आहेस. तुला आमचा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. तू आम्हा सर्वांना अभयदान दिलेस. ही स्तुती ऐकून कार्तिकेय म्हणाला, मी तुम्हाला वर दिले आहेत. तुम्हाला पुढे देखील मी सहाय्य करत राहीन. ते ऐकून सर्वांना परमसंतोष वाटला आणि त्यांनी पुन्हा कार्तिकेयास नमस्कार केला. देव म्हणाले, तू आता कैलास पर्वतावर शिवपार्वतीची भेट घेण्यास यावे. कार्तिकेय भेट घेण्यासाठी निघाला. मंगलवाद्ये वाजू लागली. कैलासावर पोचल्यावर त्याने शिवजी व पार्वतीला नमस्कार केला. सर्व देवतांनी शिवजींची स्तुती केली. शिवजी म्हणाले, ज्या वेळी दुःख होईल त्या वेळी माझे स्मरण आणि भजन करावे. पार्वतीकडून गणेशाची उत्पत्ती. सूत म्हणाले, कुमार कार्तिकेयाचे चरित्र ऐकले. नारदांना फार आनंद झाला. ते ब्रह्माजींना म्हणाले, तुम्ही आता गणेशजींचे दिव्य चरित्र मला सांगा.
ते ऐकून मला अतिशय आनंद प्राप्त होणार आहे. पुरातन काली जया आणि विजया पार्वतीला म्हणाल्या, कैलास पर्वतावर शिवजींचे नंदी, भृंगी असे असंख्य गण आहेत. ते शिवजींच्या आज्ञेत राहतात. त्यांना सर्व कामे सांगणे योग्य वाटत नाही, म्हणून तू स्वतः कोणाला तरी उत्पन्न कर, जो केवळ तुझी आज्ञा पाळू शकेल, तुझे संरक्षण करू शकेल. एके दिवशी पार्वती स्नान करत होती. नंदी द्वारावर पहारा करीत होता. तेवढ्यात शिवजींचे आगमन झाले. नंदीने त्यांना आत जाऊ नये असे सांगितले, परंतु शिवजी आत गेले. त्यांनी नंदीचे सांगणे मान्य केले नाही. पार्वतीने जाणले की येथे शिवजींची सत्ता चालते. तिने आपल्या अंगावरल्या उटीपासून एक दिव्यलक्षणी बालक निर्माण केला. पार्वती त्याला म्हणाली, तू माझा पुत्र आहेस आणि तुझे नाव गणेश असे आहे. गणेशाने विचारले, माते, मी तुझी काय सेवा करू? पार्वती म्हणाली, बाळा, तू माझा द्वारपाल होऊन राहा. माझ्या आज्ञेशिवाय कोणास आत सोडू नको. मी आता स्नानासाठी आत निघाले आहे. थोड्या वेळाने शिवजी तेथे आले आणि आत जाऊ लागले. त्यावेळी गणेशाने त्यांना अडविले आणि म्हणाला, पार्वती स्नान करत आहे. तिच्या आज्ञेशिवाय तुम्हाला आत जाता येणार नाही. त्यासाठी मी दारावर येथे उभा आहे. शिवजी म्हणाले, तू कोणाला अडवतो आहेस हे माहीत आहे का? मी शंकर आहे. पार्वती ही माझी पत्नी आहे. त्यावेळी शिवजींनी आपल्या गणांना बोलावले. हा बालक कोण आहे? इथे कशासाठी थांबला आहे? ते आपण पहा आणि त्याचा समाचार घ्या. ते ऐकून अनेक गण एकत्र झाले. तरीही गणेश शांत चित्ताने द्वाराजवळ उभा होता. तो तेथून थोडा देखील हलावयास तयार नव्हता. गणेशाचा आणि शिवगणांचा संघर्ष. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, शिवजींच्या आज्ञेप्रमाणे गण हे गणेशाजवळ आले व म्हणाले, तू कोण आहेस? कोठून आलास? तुला जिवंत राहावयाचे असेल तर ताबडतोब निघून जा. गणेश म्हणाला, माझी चौकशी करण्यापेक्षा तुम्ही कोण आहात हे आधी सांगा. इथे कशासाठी आला आहात ते बोला. शिवगण म्हणाले, आम्ही शिवजींचे द्वारपाल आहोत. त्याच्या आज्ञेप्रमाणे आम्ही येथे आलो आहोत. तरी आता तू येथून निघून जा. एवढे सांगूनही गणेश तेथून हलावयास तयार नव्हता. त्यावेळी सर्वगण एकत्र येऊन त्यांनी शिवजींना ही सर्व माहिती सांगितली. शिवजी म्हणाले, तो कोणाचा पुत्र आहे, कोणाचा सेवक आहे, त्याला तेथे कोणी उभा केला आहे, या सर्व गोष्टी समजून घ्या आणि त्याला तेथून घालवून द्या. शिवजींचे बोलणे ऐकून सर्व गण गणेशाजवळ आले. तू कोण आहेस? तुला येथे कोणी नेमले याची विचारणा केली. तुला आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. गणेशाने सांगितले की तुम्ही जसे शिवजींचे गण आहात त्याप्रमाणे मी पार्वतीचा पुत्र आहे. मातेने सांगितल्यामुळे मी द्वारपाल म्हणून काम करत आहे. गणेशाचे व देवांचे युद्ध. सर्व गण युद्ध करण्याची तयारीने आले. गणेश म्हणाला, तुम्ही शिवजींच्या सांगण्यावरून येथे आलेला दिसता. मी लहान असलो तरी युद्ध करण्यास तयार आहे. गणपतीचे बोलणे ऐकून सर्व गण त्याचेवर युद्ध करण्यासाठी धावले. गणेशाने आपला हातातील सोट्याने सर्वांना मार दिला. सर्वजण पळून गेले. गणेश हा कोणी सामान्य नाही हे त्यांनी जाणले. नारदा, हा सर्व वृत्तांत तू देवांना सांगितलास. विष्णू, इंद्र वगैरे सर्व देव धावत तेथे आले. शिवजींच्या सांगण्यावरून आम्ही गणेशाजवळ गेलो. त्यांनी गणेशाला समजावून सांगितले, पण त्यांचे काही चालले नाही. लढलो तरी उपयोग झाला नाही. पुन्हा शिवजींनी विचार केला, आता आपणच अनेक गणांना घेऊन जाणे आवश्यक आहे. जय जय रघुवीर समर्थ.